हिंगोली जिल्ह्यात मागच्या 4 दिवसापासून सतत पाऊस होतोय आणि सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिके जी आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत। हळद, कापूस, सोयाबीन या पिकं अक्षरशः जे आहेत ते पाण्यामध्ये मागच्या काही तासापासून पाण्याखाली आहेत। आपण बघतो की मी आता याच हळदीच्या शेतामध्ये आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हे बघा, आपण बघू शकतो की हळदीचं पीक आहे आणि हळदीचं पीक जे आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे। गुडघाभर पाणी जे आहे ते हळदीमध्ये साचलेलं आहे। खरं तर हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादकांचा जिल्हा ओळखला जातो, मात्र याच सतत होत असलेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळदीचे पिके जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे पिकात पाणी साचत असल्यानं हळदीला जे आहे ते खालूनच सड लागलेली आहे। हळदीचे बेने जे आहेत ते सडत आहेत। त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी जे आहे ते यामध्ये हजारो रुपयाचा खर्च केलाय। मात्र कुठेतरी आता हळदीला भर टाकण्याची, माती लावण्याची वेळ होती, मात्र त्याच होत असलेल्या पावसामुळे या हळदीच्या पिकाचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण बघतोय की नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी या हळदीमध्ये दिसते आणि या पाणी साचत असल्याने जे आहे ते हळदीच्या पिकाला जे हजारो रुपयाचा केलेला खर्च वायाला जातो की काय, अशी शेतकऱ्यांना जे आहे ते चिंता लागलेली आहे। त्यामुळे हळद उत्पादकच शेतकरी नव्हे तर सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकरी जे आहेत ते आता अडचणीत सापडले आहेत। कुठेतरी सरकारने पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।